काही लोकांचा विचार, काही लोकांचं द्रष्टेपण हे त्यांनी केलेल्या कामामुळे दिसून येतं. भले त्याला काही वर्ष लागतात, पण ते द्रष्टेपण तेव्हा ओळखून येतं. असेच देशाचे पहिले सन्माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. देशाचे पहिले पंतप्रधान या नात्याने त्यांनी केलेल्या आर्थिक, औद्योगिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, आंतरराष्ट्रीय धोरण तसेच विविध कला व सांस्कृतिक क्षेत्राच्या पायाभरणीचे मूलभूत कार्य हे अलौकिकच आहे. भारताचे भाग्यविधाते म्हटले जाणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनाला 27 मेला 59 वर्ष पूर्ण होतं. देशाचे पहिले पंतप्रधान या नात्याने त्यांनी केलेल्या अनेक उपाययोजना याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. त्यातून केवळ आणि केवळ त्यांची दूरदृष्टीच दिसून येते असं नाही, तर त्यांचं द्रष्टेपणही अधोरेखित होतं. त्यांनी घातलेल्या या भक्कम पायावरच आज जगातील एक मातब्बर महासत्ता होण्याकडे भारताची गौडधोड सुरू आहे. या भविष्यवेधी नेहरू पर्वाचे विश्लेषण करणारा तज्ज्ञांचा हा लेख आणि त्या लेखाचा लेखाजोखा करणारा हा सज्ञांचा यूट्यूब चॅनल आणि हा सज्ञांचा व्हिडिओ. खरं तर लोकशाही मूल्य प्रमाणावरील निखळ निष्ठा असणारा द्रष्टा लोकग्रणी हीच पंडित नेहरू यांची सर्वार्थाने उचित ओळख ठरेल असं आम्हाला वाटतं. आणि त्या दृष्टीने संपूर्ण नेहरू, सकल नेहरू सर्वांना कळावे या उद्देशाने स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने नेहरू चांगल्या पद्धतीने कळावेत म्हणून सज्ञान इन्स्टिट्यूटचा एक छोटासा प्रयत्न. तुम्ही सगळे नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करता, यात मला शंका नाही आहे, पण कमेंट करायला मात्र विसरू नका. चला तर आजच्या एक मार्मिक विषयाकडे आपण जाऊयात. 1947 ते 1964 तब्बल 17 वर्ष पंतप्रधान पदाची धुरा अत्यंत प्रगल्भपणे पेलवणाऱ्या पंडितजींनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक व पूरक ठरणाऱ्या संस्थारूप भांडवलाची तेव्हा निर्माण करून ठेवलेली पुंजी आज त्यांच्या पश्चात पुऱ्या अर्धा शतकानंतर आपल्याला कामी येत आहे. भांडवलशाही प्रधान, विस्तारवादी अशा साम्राज्यशाही वर्चस्वाचे जोखड फेकून देण्यासाठी भारतासारख्या एका खंडप्राय देशाने उभारलेल्या संघर्षाच्या मुशीतून पंडितजींचे व्यक्तिमत्व घडलेले होते. समाजवादी मनोवृत्ती आणि तिच्या वर्चस्ववादी आक्रमकतेला पूरक ठरणारी चढाऊ भांडवलशाही त्यांची अंगप्रत्यंग त्यांनी अत्यंत संवेदनशील, बारकाईने न्याहाळलेली आणि अनुभवलेली होती. त्यामुळेच त्यांची पिंड प्रकृती ही भांडवलशाही विरोधी असावी यात असे आश्चर्यकारक असे काही नाही. मात्र स्वतंत्र भारताच्या उभारणीचे अत्यंत प्रगल्भ स्वप्न उराशी जोपासणाऱ्या पंडित नेहरूंनी एका नवस्वतंत्र प्राचीन परंपरांचा उज्ज्वल वारसा जपणाऱ्या परंतु अज्ञानी, गरिबी, बेरोजगारी, रुग्णराई यांनी घेरलेल्या आणि प्रांतिक, भाषिक, धार्मिक व जातीय अस्मिता कमालीच्या टोकावर असलेल्या देशाच्या नवरचनेसाठी जे उदंड संसारूप भांडवल निर्माण करून ठेवलं आहे त्याला खरोखरच तोड नाही. आपल्या देशाच्या नवनिर्मितीसाठी अनिवार्य असणाऱ्या संसारूप भांडवलाचे संचय करणे हे पंडितजींचे नवभारताच्या उद्देशासाठी कदाचित सर्वात महत्त्वाचे आणि मोठे योगदान ठरले. ब्रिटिश राजवटी दरम्यान दर साल सरासरी 1% घटत राहिलेली ठोकळ देशी उत्पन्न नेहरूंच्या सत्ता काळात दरवर्षी 4% दराने वाढली. ठोकळ देशी उत्पन्न म्हणजे GDP, ज्याला आपण एक साध्या भाषेत GDP म्हणतो, ती त्या काळात इंग्रजांच्या काळात कमी होती, पण जी घसरत चालली होती ती नेहरूंच्या काळात प्रत्येक वर्षी 4% वाढत गेली. देशी अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानाचा हा नवलाभ येथे साकारू शकला तो नेहरूंनी पायाभरणी केलेल्या संसारूप भांडवलाचा भक्कम टेकू मिळाल्यामुळेच. आपल्या 17 वर्षाच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत पंडितजींनी या देशात संसारूप भांडवलाचा जो विस्तृत आणि भक्कम पाया निर्माण केला त्याचे पायथे गेली 50 वर्ष आपल्याला पुरलेले आहे. किंबहुना पंडितजींनी सिद्ध केलेल्या त्यांच्या संसारूप भांडवलाचे अधिष्ठान लाभले नसते तर आर्थिक पुनर्रचनेचा जो प्रयोग भारतीय अर्थव्यवस्था 1991 मध्ये साकारला त्याला मूर्त स्वरूप प्राप्तच होऊ शकले नसते. म्हणजे नेहरूंनी जोडलेल्या आणि गुंतवलेल्या त्या भांडवलावरील परतावा आपण सगळे गेले अर्धशतक उपभोगतो आहोत. तसे बघितले तर स्वतंत्र भारताच्या पायाभरणीमधले पंडित नेहरू यांचे योगदान बहुआयामी आहे. कारण पंडितजींचे व्यक्तिमत्व बहुमिती होते. मुळात ते अत्यंत प्रखर राष्ट्रभक्त, जाज्वल्य देशाभिमान हा त्यांचा स्थायी भाव, कमालीचा उदारता मतवाद आणि लोकशाही जीवन प्रणाली व मूल्ये यांवर असणारी अभंग निष्ठा
त्यामुळे त्यांचे विलक्षण पारदर्शक व्यक्तिमत्व अधिकच लोभसवाणे बनलेले होते. परकीय सत्तेच्या जोडखंडातून मुक्त झालेल्या भारतामध्ये सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणे हे पंडितजींच्या नजरेसमोरचे सर्वात मोठे ध्येय होते. वेगवान आणि दमदार आर्थिक प्रगतीद्वारेच देशातील चौफेर गरिबीचे निराकरण शक्य आहे या वास्तवाचे त्यांना पुरते भान होते. वैश्विक रचनेमध्ये भारताला त्याचे राष्ट्रस्थान मिळायला हवे हा पंडितजींचा ध्यास होता. प्रचंड द्रष्टेपण हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होता. देशासाठी जे जे काही म्हणून करायचे ते सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तमच असले पाहिजे हा कटाक्ष त्यांनी जीवनभर जपला. स्वरूपातच सांस्कृतिक बहुविधतेने नटलेल्या या प्राचीन भूमीचे संचित जोस्ट्राईन, इस्लाम, ख्रिश्चन यासारख्या बाहेरून आलेल्या धर्मसंस्कृतीने अधिक समृद्ध बनवलेले आहे. ही नेहरूंची जीवनधारणा होती आणि म्हणूनच विश्वाच्या विवेकाचा आवाज म्हणून भारताने सतत कार्यशील राहायला हवे ही त्यांची जीवनदृष्टी होती. भारतापाशी असलेल्या प्राचीन संस्कृती परंपराचा या वारशाला आधुनिकतेची जोड देण्याचे शिवधनुष्य लिहिल्या पेलण्यात पंडितजींच्या आंतरिक सामर्थ्याचे आणि दीर्घोद्योगाचे सार दडलेले आहे. भारताचा समृद्ध वारसा आणि आधुनिकता याचा संगम त्यांच्या दृष्टीपुढे होता. लोकशाही प्रधान आणि आधुनिक भारताचे आपल्या मनात स्वच्छ असलेले हे चित्र पंडितजींनी देशवासियांसमोर मांडले आणि मनपटलावरील हे चित्र वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक असलेली संस्थात्मक रचना निर्माण करण्याकरता त्यांनी सर्वस्व वेचले. नवस्वतंत्र भारताला आकार देण्यासाठी नेहरूजींनी जी पावले उचलली त्यामधील मध्यवर्ती सूत्र हेच होते. देशाच्या जडणघडणीमागील त्यांची ही दृष्टी प्रथम नीट समजून घ्यायला हवी. प्रदीर्घ काळ पारतंत्र्यात राहिलेल्या भारतापुढे स्वतंत्र मिळाल्यानंतर मुख्य आव्हान होते ते आत्मनिर्भर बनण्याचे. म्हणजे आत्मनिर्भर आपण तेव्हापासून बनण्याचा प्रयत्न करत आहोत. नवस्वतंत्र देश प्रथम कणखर ताकदवान बनला तरच आत्मनिर्भरतेची स्वप्ने तो पाहू शकतो याची विलक्षण स्वच्छ जाण पंडितजींना त्यावेळी होती. देश कणखर बनवायचे तर देशाची संरक्षण व्यवस्था अभेद्य आणि बुलंद हवी. संरक्षण यंत्रणा व प्रणाली सक्षम करायची तर संरक्षण सामग्रीच्या निर्मितीचा देशांतर्गत पाया चांगला विस्तृत व मजबूत हवा. देशामध्ये मूलतःच आधुनिक उद्योगांचा पायाराव झालेला नसेल तर संरक्षण सामग्रीची उत्पादन क्षमता निर्माण व्हावी तरी कशी आणि कुठून हा एक मोठा प्रश्न. म्हणजेच आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर बेतलेल्या नवउद्योगाची स्थापना व विकास ही लष्करी समीक्षकरणाची पूर्वअट ठरते. 1956 मध्ये श्री गणेशा झालेल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा आधुनिक व पायाभूत उद्योगांच्या निर्मितीवर का ठेवला गेला याचे इंगित इथे सापडते. पोलाद हा संरक्षण सामग्रीचे निर्मितीचा एक प्रमुख घटक. नाना प्रकारची यंत्रे व यंत्रसामग्री पोलाद व लोखंडाच्या वापराविना अशक्यच. त्यामुळे पोलाद, लोखंड, यंत्रनिर्मिती, वीज निर्मिती यांच्यासारख्या पायाभूत उद्योगांच्या स्थापनेवर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान लक्ष केंद्रित करण्यात आले. अशा प्रकारचे पायाभूत उद्योग निर्माण झाल्यामुळे एकतर औद्योगिकरणाला चालना मिळाली असेल, तरीही पायाभूत सेवा सुविधा तत्पर व कार्यक्षम नसतील तर पायाभूत उद्योगच उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे पायाभूत सेवा सुविधांच्या विकासाचा पैलूही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये केंद्रस्थानी ठेवलेला आपल्याला दिसून येतो. राजेशाही व सरंजामशाही मूल्यप्रणाली शतकानुशतकं नांदत असलेल्या भारतासारख्या देशात लोकशाही जीवनमूल्यांसारखी आधुनिक प्रणाली रुजवायची तर हा देश आधुनिक बनवायला हवा हे तर्कशास्त्र नेहरू जाणत होते. देश आधुनिक बनायचा तर समाजगण प्रगत व प्रगल्भ बनायला हवे. देशातील अर्थकारण जर आधुनिक बनले तरच समाजमन विकसित बनू शकेल. हा कार्यकारणभाव जोखूनच आधुनिक उद्योगांच्या स्थापनेवर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अधिक भर देण्यात आला. लोकशाहीसारख्या आधुनिक व भारताला तुलनेने अपरिचित असलेल्या जीवनमूल्याशी आधुनिक अर्थकारणाचा हा असलेला जैविक संबंध अचूकपणे हेरून अर्थकारणाला आधुनिक चेहरा व आशय प्रदान करण्यासाठी प्रगत औद्योगिकरणाची कास धरण्याची प्रगल्भता नेहरूच दाखवू शकले. ही लोकशाही मूल्यप्रहात त्यांच्या ठायी वसणाऱ्या प्रखर निष्ठेपायीच होती. सरकारला आणि पर्यायी सरकारी मालकी उद्योगांना अर्थव्यवस्थेमध्ये कमांडिंग हाईट्सचे स्थान प्रदान करण्यामागील नेहरूंच्या धोरणाविषयी दृष्टीचे बीजे या विचारधारणेतून रुजलेली आहेत. भारतासारख्या नवस्वतंत्र व बहुआयामी गरिबीचे उच्चाटन करण्याचे आव्हान प्रखर असलेल्या देशात वेगवान आर्थिक विकास हे गरिबी निर्वाणीचे अमोघ शस्त्र असू शकते याबाबत नेहरूंच्या मनात बिलकुल संदेह नव्हता.
दमदार आर्थिक प्रगतीसाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक स्थित्यंतर घडवून आणणे अनिवार्य होते. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर औद्योगिकरणाच्या प्रथावर अग्रेसर असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये करणे हा त्या स्थित्यंतराचा गाभा होता. देशांतर्गत बचत व गुंतवणुकीचे प्रमाण चांगल्यापैकी उंचवलेले असणे ही या परिवर्तनाची पूर्वअटच जणू होती. मुळात ब्रिटिश काळात देशाच्या ठोकळ उत्पन्नाच्या वाढीचा वार्षिक सरासरी दर उणे असल्याने दरडोई उत्पन्नाची सरासरी पातळी इतकी कमी होती की मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकरणासाठी आवश्यक असलेली भांडवल गुंतवणूक देशांतर्गत बचतीद्वारे उभे करणे ही कल्पनाच्याही त्या पलीकडे होती. वेगवान आर्थिक प्रगतीसाठी देश अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्या वाचून गत्यंतर नाही हे नेहरूंनी जाणले होते. उत्पादक क्षमतेमध्ये सरासरीने भरीव वाढ घडवून आणायची तर त्यासाठी पदरी प्रगत तंत्रज्ञान हवे. तत्कालीन परिस्थितीत असे तंत्रज्ञान फक्त पाश्चिमात्य राष्ट्रांपाशीच होते. प्रगत तंत्रज्ञान देशांमध्ये आणण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे परकीय भांडवल गुंतवणुकीला आवर्तन देणे. परकीय भांडवल आणि परकीय गुंतवणुकीबाबत नेहरूंनी असलेल्या स्वागतशील भूमिकेचे मर्म हेच. परंतु मुळात अर्थव्यवस्था अविकसित असेल तर कोणता परदेशी भांडवलदार त्याचे भांडवल गुंतवण्यासाठी जोखीम पत्करेल हा एक स्वाभाविक प्रश्न त्यावेळी होता. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक स्थित्यंतर घडवून आणणे याही पर्यायाने अत्यावश्यक बनले होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या स्थापनेवर नेहरूंचा जो भर त्या काळात राहिला त्याचे कारण आपल्याला इथे सापडते. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. फाळणीचा मोठा घाव ताजा होता. खूपच मोठा संचित प्रदेश आणि रेल्वेचे मोठे जाळे नवनिर्मित पाकिस्तानात गेले होते. मुळात परकीय अंमलाखाली देशी उद्योगांची वाढ खुरटलेली राहिल्यामुळे नवस्वतंत्र देशाला औद्योगिकरणाच्या मार्गावर गतिमान करण्यासाठी आवश्यक असलेली खाजगी उद्योग आणि भांडवलदार उद्योगांचा वर्ग त्यावेळी देशात मौजूद नव्हता, म्हणजे अस्तित्वातच नव्हता. देशातील भांडवल बाजारही तेव्हा अविकसितच होता. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी सरकारला धुरीणत्व स्वीकारणे भाग होते. मोठ्या आकारमानाचे पायाभूत उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली भांडवल सामग्री उभारण्या इतका देश खाजगी कॉर्पोरेट क्षेत्र त्यावेळी मात्र सक्षम नव्हते. त्यावेळी सरकारनेच पुढाकार घेऊन पायाभूत उद्योगांच्या उभारणीद्वारे देशी औद्योगिकच्या वाढीला चौफेर चालना देण्याखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. तोच मार्ग मग नेहरूंच्या उमदानी त्यांनी निवडला. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना भारतीय अर्थव्यवस्थेतील कमांडिंग हाईट्सचे स्थान प्रदान करण्याचे धोरणात्मक पाऊल त्यावेळी उचलले गेले व त्यामागील कारणभाव हा असा समजून घ्यायला आपल्याला हवा. अशा तऱ्हेने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची निर्मिती व विस्ताराद्वारे खाजगी उद्योगांच्या वाढीसाठी सुपीक भूमी निर्माण होऊ शकली हे वास्तव आज नजरेआड होऊन देता कामा नये. सार्वजनिक क्षेत्र व खाजगी कॉर्पोरेट क्षेत्र यांच्या दरम्यान नेहमीच सर्व जैविक नाते नांदले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमुळे तंत्रज्ञानाची निर्मिती, विकास आणि विस्तार यांना चालना मिळाली. खाजगी उद्योगावाढीच्या नंतर आवश्यक असलेल्या यंत्रतंत्राचे आणि यंत्राच्या सुट्या भागाचे उत्पन्न आपल्या देशात सुरू झाले. औद्योगिक संस्कृतीची परिचय झालेला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि शिक्षित यंत्रकुशल मनुष्यबळ खाजगी उद्योगांना प्राप्त होण्याचा मार्ग त्यामुळे प्रशस्त झाला. हे सर्व आपण नीट समजून घ्यायला हवे. नवस्वतंत्र देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यायाने समाजमन आधुनिक बनण्यासाठी कटिबद्ध होत असतानाच शेतीप्रधान, अल्पसाक्षर, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक एकात्मतेची भावना सखोल न रुजलेल्या समाज वास्तवात गुंतात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आधुनिक व प्रगल्भ संस्थांची निर्मिती करणे गरजेचे होते. संस्थारूपी भांडवलाचा देशी पाया विस्तारण्यासाठी पंडितजींनी केलेल्या उदंड प्रयत्नाकडे आपण या सूत्राला धरूनच बघायला हवे. आधुनिक लोकशाही प्रधान देशाचे व्यवस्थापन आणि प्रशासन कार्यक्षमपणे करण्यासाठी विकासाची दृष्टी व प्रेरणा असलेली लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था निर्माण करायची तर त्यासाठी सुयोग असे मनुष्यबळ विकसित करण्याची संस्थात्मक रचना आवश्यक आहे. हे जाणूनच लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे UPSC म्हणतो, आम्हाला IAS व्हायचं, IPS व्हायचं, पण त्याची सुरुवात कोणी केली, कशी झाली आणि केव्हा या लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात तरी आर्थिक विकासाची प्रक्रिया आपातच सरकार प्रणीत राहणार असल्याने सार्वजनिक गुंतवणुकीचे आकारमान, विनियोग आणि विकासाच्या कार्यक्रम पत्रिकेवरील प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी केंद्रीय नियोजन मंडळाच्या स्थापनेचे अतिशय महत्त्वाचे पाऊल स्वातंत्र्यानंतर लगेच उचलण्यात आले. देशाची संघराज्यात्मक संरक्षण ध्यानी घेऊन आर्थिक विकासासाठी उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीचे विनियोजन
व वाटप केंद्र तसेच राज्यस्तरावर काटेकोरपणे व काही शास्त्रीय निकषानुसार हुकूम व्हावे यासाठी केंद्रीय वित्त आयोगाची संकल्पना वास्तवात आणली गेली. सातत्यशील आणि सुविहित आर्थिक विकासासाठी ऊर्जा हा विलक्षण कळीचा घटक असल्याने दूरस्थ भविष्यावर नजर ठेवून अणुऊर्जेच्या देशी विकसनासाठी अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. औद्योगिकरणाच्या विस्ताराबरोबर प्रशिक्षित उच्च शिक्षित मनुष्यबळाला असणारी मागणी वाढेल व त्यावेळी उच्च विद्या विभूषित आणि तंत्रकुशल मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर अत्याधुनिक यंत्रतंत्राचा अवलंब उद्योगांना करता येणार नाही. हे हेरून IIT सारख्या संस्थेच्या स्थापनेचा उपक्रम सरकारने त्या काळात हाती घेतला. म्हणजे आज जे आपण IIT असं ओरडत असतो ते त्या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज आपण पाहत आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानधारित जीवन व्यवहार या आधुनिक जीवनशैलीची दोन मुख्य गमके. देशाचा आर्थिक औद्योगिक पाया भरीव बनतो तोही वैद्यकीय संशोधनाचा खुराक मिळाल्यामुळेच. या दोन्ही पैलू साध्य होण्याच्या दृष्टीने काउन्सिलिंग ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना घडून आणण्यात पंडितजींचा विज्ञान प्रेम व्यक्तिमत्वाची प्रचिती येते. नेहरूंच्या त्यांच्या पुढाकाराने प्रवर्तित केलेल्या संस्थाकरणामध्ये एक सूत्र अनुस्यूत आहे. नवस्वतंत्र देशामध्ये नवीन अर्थकारण रूढ करून त्यांच्या माध्यमातून नवसमाज निर्मिती घडून आणण्याची तर त्यासाठी नवीन परंपरा व आधुनिक कार्यप्रणाली आवश्यक असते. अशी नवव्यवस्था साकारण्यासाठी पूरक ठरणारा संस्थात्मक ढाचा व संरचना निर्माण करण्याबाबत पंडितजींचा कटाक्ष सतत राहिलेला दिसतो. नियोजन प्रधान अर्थव्यवस्थेचे प्रारूप स्वीकारल्यानंतर केंद्रीय नियोजन आयोगाची संकल्पना साकारतानाही नेहरूंची हीच दृष्टी दिसते. केंद्रीय नियोजन आयोगाने पंचवार्षिक विकास योजना तयार करून घडवून अतिशय मूलगामी स्थित्यंतर इथल्या व्यवस्थेमध्ये घडून आणले. संपूर्ण भारत ही एक विशाल सामाजिक व एकात्मक बाजारपेठ आहे हे अर्थवास्तव त्याद्वारे प्रस्थापित झाले. लोकशाही राज्यप्रणाली स्वीकारलेल्या देशांमध्ये धोरण निर्मित व लोकनियुक्त प्रतिनिधींच्या माध्यमातून व्हावे हे तर ओघानेच झाले. परंतु त्यावेळी देशाच्या सर्वांगीण विकासाशी जोडल्या गेलेल्या धोरण निर्मिती व निश्चितीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींच्या बरोबरीने तज्ज्ञांचाही समावेश असावा या हेतूने नियोजन आयोगासारख्या व्यासपीठाची निर्मिती करण्यात पंडितजींचा प्रगल्भ, विशाल आणि सर्वसमावेशक धोरण दृष्टीच प्रकट होते. देशासाठी सम्यक विकास योजना बनवणाऱ्या केंद्रीय नियोजन आयोगाचे कामकाज दिल्लीमधून चालणार असले तरी केवळ दिल्ली म्हणजे उभा भारत नव्हे या पक्की जाण नेहरूंसारख्या लोकनेत्यांच्या ठायी जागृत होती. त्यामुळे देशातील राज्यात नेतृत्वाचा पट सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही देशाच्या नियोजन प्रक्रियेमध्ये त्यांचे योगदान देता यावे या दृष्टीने राष्ट्रीय विकास परिषदेसारख्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल व्यासपीठाची निर्मिती करण्यात पंडितजींचा लोकशाही मूल्याप्रत असणाऱ्या प्रगाढ आणि निखळ निष्ठा व बांधिलकीत सिद्ध होते. लोकशाही मूल्यांवर दृढ श्रद्धा असणाऱ्या पंडितजींचा मूळपिंड हा व्यासंगी अभ्यासकाचा होता. त्यामुळे त्यांना विदेशावत आकर्षण होते आणि विद्वानांबाबत आदरही. साहजिकच जगभरातील विद्वान व्यक्तिमत्वे त्यांच्या सतत संपर्कात असत. गालभेट, ऑस्कर लांग, स्टीव्हन्सन, जोन रॉबिन्सन, हेरॉन, हिस्क फ्रीडमन यांसारख्या अभ्यासकांशी नेहरूंचा प्रसंगोपात विचारविनिमय होत असे. नेहरूंच्या ठायी मुळातच जोपासल्या गेलेल्या उदारमतवादीची मशागत या अशा वैविध्यपूर्ण वैचारिक विश्वात अखंड होत राहिली. नेहरूंच्या अलिप्तवादी भूमिकेचाही विचार आपल्याला या चौकटीतूनच केला पाहिजे. बाजारपेठीय स्पर्धांच्या निर्मय तत्वांवर भिस्त असणाऱ्या अमेरिकेसारख्या भांडवलशाही प्रधान राष्ट्रे व संपूर्णतः सरकार प्रणालीत केंद्रवर्ती सर्वकष नियोजनावर श्रद्धा असणारी रशियासारखे समाजवादी अथवा साम्यवादी देशसमूह यापैकी कोणत्याही एका टोकाच्या तंबूत तांब्याकडे ठेवणे नेहरूंना त्यांच्या उदारमतवादी जडणघडणी पायी शक्य झाले नसेल. मुळात नेहरूंचा पिंड हा निखळ लोकशाहीवादी असल्यामुळे शासन संस्थेचे सर्वव्यापी वर्चस्व शिरोधार्य मानणाऱ्या बंदिस्त समाजवादी विचारांपासून ते हाताच्या अंतरावर राहणे स्वाभाविक होते. तर कट्टर साम्राज्यशाही विरोध हा त्यांचा स्थायीभाव असल्याने त्यांच्या विस्तारवादी साम्राज्यशाहीचे एक व्यवहार रूप असलेल्या भांडवलशाही विचारसरणीचे त्यांचे सूर आणि सूत जुळणे अशक्य होते. त्यामुळे या दोन्ही विचारधारांपासून सुरक्षित अंतरावर राहत स्वतःच्या आंतरिक व अंतर्भूत क्षमतांचे संगोपन संवर्धन सहज साध्य बनवणाऱ्या मिश्र अर्थव्यवस्थेच्या मध्यमार्गी प्रारूपाचा अंगीकरण
नेहरूंनी भारतीय अर्थकारणाचे तत्कालीन व दीर्घकालीन हित नजरेसमोर ठेवून केलं. नेहरूंच्या ठायी वसलेला दक्ष आणि धोरणी अर्थमुसद्दी येथे अधोरेखित होतो. भारतासारख्या नवस्वतंत्र देशाची अविकसित अर्थव्यवस्था चांगल्यापैकी सक्षम होईपर्यंत तिथल्या स्पर्धात्मक वातावरणापासून अलिप्त राहायचे आणि अर्थव्यवस्थेला अंगभूत क्षमतांचे सबलीकरण झाले की मग तिचा साधा स्पर्धाप्रधान वैश्विक अर्थकारणे यथाकाळ जोडून घ्यायचा हा अतिशय वास्तववादी आणि तितकाच प्रगल्भ दृष्टिकोन हृदयाशी जोपासत या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजमन त्यांनी जडणघडण करण्यासाठी संस्थात्मक भांडवलाची पायाभरणी नेहरूंनी विलक्षण डोळसपणे केली. तुलनेने अलक्षित राहिलेल्या भारतीय शेतीमुळे वेळोवेळी ज्या मर्यादा पडत गेल्या त्यापायी भारतीय अर्थव्यवस्थेचा साधा वैश्विक अर्थकारणाशी जोडलेली संधी व अवकाश पंडितजींना प्राप्त होऊ शकला नाही. ती संधी भारताला लाभली ती 1991 साली. मात्र ती संधी पक्की धरून ठेवतच तिचे सोने करण्याची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होण्यासाठी आवश्यक ती धोरणात्मक व संस्थात्मक पायाभरणी केल्याबद्दल आपण पंडितजीचे सर्वार्थी ऋणी राहिलं पाहिजे. शेवटी इतकंच की जर कोणाला नवजान भारताच्या डोळ्यांना IIT, IIM आणि भाकरा नांगलचे स्वप्न दाखवणारे नेहरू मान्य नसतील तर यावर नक्कीच चिंतन करण्याची गरज आहे. संज्ञान इन्स्टिट्यूट नेहमीच प्रत्येक समाजकार्याने प्रत्येक नेत्यांनी केलेल्या भारतासाठी विकास त्यांचा असलेला भारताचा पुढील दृष्टिकोन एक द्रष्टेपण इथे दाखवत आहे. त्यामुळे नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही संज्ञान इन्स्टिट्यूटला कराल आणि मनमोकळेपणाने कमेंट्सला अशी आशा बाळगतो.